तुमचं सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. आत्ता आहोत उज्जैनमध्ये आणि निघायचं आहे ओंकारेश्वरला जाण्यासाठी. उज्जैनमध्ये महाकाल बाबांचं दर्शन तर खूप छान आणि मस्त झालं आणि काल रात्री खूप जास्त उशीर झाला. 11 वाजले आम्हाला रूमवरती यायला आणि सकाळी लवकर उठायचं होतं कारण 6:30पर्यंत इथून लवकरात लवकर निघायचं जेणेकरून पुढचा प्रवास व्यवस्थित होऊन आणि दर्शनही व्यवस्थित होईल त्या हिशोबाने म्हणून ठरलेलं होतं की लवकर पटकन सकाळी उरकवून सगळ्यांनी निघायचं आहे. सगळेजण ग्रुपमध्ये आहेत. ते आवरून झालेलं आहे सगळ्यांचं. तर चला आता निघतो. सकाळी आम्ही तर लवकर 5 वाजेपासून उठून पटापट सगळं काही आवरून रेडी होतो 6 वाजेपर्यंत आणि नेमकी आमची गाडी आली 7:30ला. लेट झालं गाडी येण्यासाठी, त्यामुळे जरा उशीरच झाला. तर असं निघालेलो आहोत प्रवासासाठी. इथून आम्ही उज्जैनवरून ओंकारेश्वरला जाण्यासाठी निघालेलो होतो. रस्त्यामध्ये नाश्ता वगैरे सगळं काही करून घेतलेलं होतं आणि ओंकारेश्वरला पोचत आम्हाला 2:30 वाजले असतील. 2-2:30च्या दरम्यान आम्ही ओंकारेश्वरला पोचलो आणि तिथून मग इथून आता बोटने जायचं आहे. तर खाली इथंही मंदिर आहे, म्हणजे गोमुख आहे, तिथून पाणी निघतं. तिथे नमस्कार केला आणि आता इथं ओंकारेश्वरला जाण्यासाठी बोटमध्ये बसून जावं लागतं. तर नर्मदा नदी आहे आणि तिथं इकडच्या तळापासून बोट करून आपण त्या साईडला जायचं. तिकडनंही तीच बोट आपली आधीच आमची बुक करून झालेली होती. याची ऑनलाईन तिकीटही असतात. तर इकडनं जाताना आम्ही लगेचच पोचलो आणि वाटत होतं की अरे लगेच येऊन गेलं असं, पण तिकडनं येताना मात्र त्यांनी आम्हाला फिरवलं बोटमध्ये आणि खूप मज्जाही आली. जाताना लगेच अगदी 5 मिनिटातच पोचतो आपण तिकडे. तर ह्या साईडला ममलेश्वराचं मंदिर आहे आणि ह्या साईडला ओंकारेश्वराचं मंदिर आहे. इकडच्या तळ्यावरून तिकडच्या तळ्याला जाण्यासाठी अगदी 5 ते 7 मिनिटात आपण पोचून जातो. आम्हाला तर वाटत होतं अगदी लांब असेल म्हटलं, पण लगेच पोचलो. जय महाकाल. जय महाकाल. तिथून मग आम्ही इथे दर्शनासाठी आलेलो आहे ओंकारेश्वरच्या इथं. तर आता इथे मंदिराच्या आतमध्ये म्हणजे अगदी गाभाराजवळच आहे, तिथं शूट केलेलं आहे हे सगळं आणि तिथलं तुम्हाला दाखवत आहे. ओंकारेश्वरचं मंदिर आहे आणि इथे भवानी मातेचं मंदिर समोरच आहे, ते दाखवत आहे आणि बाजूला नंदी आहे. आतमध्ये तर मोबाईल कॅमेरे वगैरे अलाउड नसतातच, त्यामुळे बाहेरच्या साईडने जे आहे ते तुमच्यासोबत शेअर करत आहे. इथे आपल्याला आतमध्ये डायरेक्ट गाभाऱ्यामध्ये जायला भेटतं आणि जवळून आपल्याला ओंकारेश्वराचं दर्शन करायला मिळतं. पण मग जागा कमी असल्यामुळे ना जरा घाई होते आणि खूप गर्दी असल्यामुळे चेंगराचेंगरी होऊन जाते. मंदिरातलं काही शूट करता येत नाही, त्यामुळे इथं स्क्रीनवरती तुम्हाला दर्शन दाखवलेलं आहे की कसं आमचं दर्शन झालेलं होतं ते. आणि त्यानंतर मग आम्ही थोडीफार शॉपिंग वगैरे केली. तिथे काय काय घेतलेलं आहे ते मी पुढच्या एखाद्या स्पेशल व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेलच की काय काय शॉपिंग केलेली आहे ते. ओंकारेश्वराचं जे शिखराचं दर्शन आहे ते तुम्हाला दाखवत आहे लांबून अगदी, कारण आतमध्ये इतकी गर्दी असते आणि इतकी चेंगराचेंगरी, आपण इतका उशीर लाईनीमध्ये उभं राहतो पण अगदी 2 सेकंदसुद्धा आपल्याला दर्शन घ्यायला भेटत नाही. या गोष्टीची खंत आपल्याला असते, पण असो गर्दी असल्यामुळे त्या लोकांना हे तसं करणं भागच आहे. कारण लाखो भक्त येतच राहतात, रोजच्या रोज इतकी गर्दी असतेच. त्यामुळे जेवढं शक्य असेल तेवढं ते लोक आपल्याला पटापट गर्दी तिथं कमी करायचा प्रयत्न करत असतात. दर्शन वगैरे झालं आणि मस्तपैकी छान इथं बोटिंगमध्ये आता आम्ही फिरत आहोत. इतकं छान मस्त वाटत होतं ना इथे. इकडच्या काठावरती ममलेश्वराचं मंदिर आणि दुसऱ्या काठावरती आपल्या ओंकारेश्वराचं मंदिर आहे आणि मध्यभागी ही आपली नर्मदा नदी आहे. तर इतकं छान मस्त वाटतं ना, आजूबाजूचा परिसर बघण्याला खूप छान वाटतं ज्यावेळेस आपण बोटिंग करतो त्यावेळेस. तर
3 नद्यांचा संगम आहे इथे. इकडच्या काठावरून त्यांनी आम्हाला मग दुसऱ्या काठावरती परत इकडनं नेलेलं होतं. मी लहान असताना एकदा माझ्या आजीसोबत इथं आलेली होती ओंकारेश्वरला, ज्यावेळेस आम्ही खंडव्याला दादाजींचं दर्शन घेतलेलं होतं आणि इंदोरलाही गेलेलो होतो आणि इकडे ओंकारेश्वरला आलेली होती त्यावेळेस. पण इतकं काहीच आठवत नव्हतं, कारण दिवसेंदिवस खूप बदल होत असतात आणि त्यानुसार आणि आपल्यालाही लक्षात नसतं लहानपणी गेलेलं असलं तर. कारण 3री-4थीला असेल मी ज्यावेळेस इकडे आलेली होती तेव्हा, तर त्यामुळे काहीच एवढं लक्षातच येत नव्हतं. आता तिकडनं आम्ही आलेलो आहोत इकडे ममलेश्वराच्या साईडला. आधी ओंकारेश्वराचं दर्शन घेतलं आणि आता आलेलो आहोत ममलेश्वराच्या मंदिराच्या इथं. तर इथेही दर्शन घेतलं. इथे इतकी जास्त गर्दी नसते, कारण जागा मोकळी आहे इथे. आणि तिथून मग आम्ही इंदोरला जाण्यासाठी निघालो ओंकारेश्वरवरून. तर इंदोरला जाताना मध्ये आपल्याला हे शनी नवग्रह मंदिर लागतं. इथे शनिदेवांचं हे मोठं मंदिर आहे. तर तिथे गेलो. तिथून परत आम्ही हॉटेलमध्ये गेलो. रूमवरती सामान वगैरे ठेवलं, फ्रेश वगैरे झालो आणि फ्रेश झाल्यानंतर आम्ही आलेलो होतो इथे इंदूरच्या 56 हे गल्ली आहे, ही 56 भोग म्हणतात याला. तर याचं कौतुकही आम्ही आधी ऐकलेलं होतं खूप जास्त, की 56 भोगमध्ये हे मिळतं ते मिळतं. आम्हाला सुरुवातीला असं वाटलं की 56 दुकानं राहत असतील आणि वेगवेगळे पदार्थ राहत असेल, पण तसं काही नव्हतं. सेम सेम व्हरायटीज होत्या. तिथं आम्ही हा स्प्रिंग रोल मागवला, त्यानंतर हे पनीरचं होतं तर ते मागवलं आणि त्यानंतर मग आम्ही रगडा पॅटीस मागवलं. असं एक 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 डिश आम्ही मागवल्या होत्या आणि ट्राय करून बघितलेल्या होत्या कुठल्या काय कशा लागतात. तर वेदूसाठी आम्ही पोटॅटोचा स्प्रिंग रोल घेतला आणि त्यानंतर असं एक एक थोडं थोडंच आम्ही मागवत होतो, जेणेकरून पुढे काय काय व्हरायटीज आहेत आणि काय काय आपल्याला खायला मिळेल तिथे ते बघण्यासाठी आम्ही थोडं थोडंच मागवत होतो. तिथे फिरत फिरत आम्हाला हे 56 भोगमध्ये रात्रीचे 12, 12:30, 1 झाला असेल. तर तिकडनं मग आम्ही रूमवरती येऊन दुसऱ्या दिवशी परत मग हा आता दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे. हे इंदोरमधलं मंदिर आहे, गणपती मंदिर आहे आणि इतकं छान मस्त आहे आणि म्हणजे ठेवलेलंही खूप छान आहे. स्वच्छता खूप आहे इथे आणि सगळ्या देवांचे मंदिर आहेत इथे. सुरुवातीला इथे एका साईडवरून आपण देवांचं दर्शन करत गेलो तर ही महालक्ष्मी गेली. आधी महालक्ष्मी मातेचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग आता हे जे आहे हे श्रीकृष्णांचं. प्रत्येक देवांचे सेपरेट सेपरेट मंदिरं आहेत इथे आणि प्रत्येक मंदिरामध्ये दर्शन घेत घेत आपण मग परत मोठ्या मंदिरामध्ये जात असतो. तर मूर्त्या तर इतक्या छान आणि मस्त आहेत ना इथे, आणि त्या लोकांनी खरंच खूप स्वच्छताही ठेवलेली आहे. छान आहे. प्रत्येक मंदिरामध्ये सेपरेट सेपरेट ब्राह्मण असल्यामुळे स्वच्छता आहे आणि मस्तही आहे. हा श्रीकृष्णांचा पाळणा आहे. इथे आम्ही मस्त बाळकृष्णाची पूजा वगैरे केली आणि पाळणा झुलवलेला होता. त्यानंतर मग आता इथे वरती आलेलो आहोत. इथे राम, लक्ष्मण, सीता आहे. राम दरबार असं नाव आहे मंदिराचं. तर इथे दर्शन घेतलं आणि त्यानंतर पुढे एक 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 मंदिरं आहेत अशीच. एक दिवस आम्हाला पूर्ण इंदोरमध्ये काढायचं होतं, त्यामुळे असं वाटत होतं की अरे इंदोरमध्ये काय असेल असं फिरण्यासारखं, की आपण पूर्ण दिवस तिथे घालवणार आहोत. पण खरं सांगू का, पूर्ण दिवस आम्हाला अपूर्ण पडला अक्षरशः. इतकं छान आणि मस्त आहे इथे. ह्या मंदिरामध्येच आम्हाला बराचसा वेळ लागला, कारण खूप जास्त मोठं आहे हे मंदिर. तुम्ही जर इंदोरमध्ये जाणार असाल तर नक्की जा. छान आहे, बघण्यासारखं आहे. तर आणि इथून पुढे मग आम्ही आपल्या झूमध्येही गेलेलो होतो. त्यानंतर आपलं अजून काय काय मार्केटही आहे मोठं फिरण्यासाठी. आम्हाला तर वेळ खूप कमी मिळाला बाकीचं फिरण्यासाठी सुद्धा, कारण ह्या मंदिरानंतर आम्ही प्राणी संग्रहालयामध्ये गेलेलो होतो आणि इतकं मोठं आणि छान प्राणी संग्रहालय आहे ना, खूप जास्त मोठं आणि खूप खूप प्राणी आहेत तिथे. ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल, तर उद्याचा व्हिडिओही
बघायला विसरू नका. मी ह्या व्हिडिओच्या मागे लावला असता, पण व्हिडिओ खूप जास्त मोठा झाला असता आणि म्हटलं प्राणी संग्रहालयाचा एक स्पेशल असा छान व्हिडिओ बनवूयात. त्यामुळे मी याच्यामध्ये तो व्हिडिओ ॲड केलेला नाही आहे. आणि फिरण्यासारखंही खूप आहे, पण वेळेचीच कमतरता होती. कारण आमचं ना या दिवशी संध्याकाळी आमचं रिझर्वेशन काढून झालेलं होतं. त्यामुळे आम्हाला लगेच संध्याकाळी 4 वाजेचीच आमची ट्रेन होती इकडनं निघायची. त्यामुळे जरा घाई झाली. तर हेही महादेवांचं मंदिर खूप छान आणि मस्त आहे. वरून अशा पद्धतीने शिड्यांनी उतरून आपल्याला खाली जावं लागतं आणि तिथे ब्राह्मण दादा असतात. ते आपल्याकडून व्यवस्थित छान शिवाचा अभिषेक वगैरे मंत्र स्तोत्र बोलून आपल्याकडून करून घेत असतात. तर ज्यांना कुणाला करायचं असेल आपल्या मर्जीनुसार आहे. तर इथे मग मस्त छान असा भोलेबाबांचा अभिषेक वगैरे करून घेतला पाण्याने आणि पूजा वगैरे केली. आणि त्यानंतर ह्या मंदिराच्या आजूबाजूला बरीचशी आपली छोटी छोटी मंदिरं आहेत. खूप जास्त मोठं मंदिर आहे हे आणि त्या मंदिरामध्ये खूप सगळे देव आहेत. तर सगळ्या देवांचे दर्शनं घेऊन घेतले आणि त्यानंतर मग आपल्या मोठ्या मंदिराकडे जाण्याचा रस्ता येतो, तर तिथे दर्शन घेतलं. आ गया 2-4 पेटी का माल। दर्शन वगैरे घेतलं. त्यानंतर मग मंदिरातून बाहेर आलेलो आहोत. आजूबाजूचा परिसरही खूप मोठा आणि मोकळा आहे. समोर दुकानंही आहेत. शॉपिंग वगैरे करायची असली, आपल्याला काही घ्यायचं असलं तर छान छान वस्तूही आहेत. आणि जर लहान मुलांसाठी खास करून जास्त आहेत. लहान मुलांचं खेळणी वगैरे काय काय, किचन वगैरे भरपूर सारं होतं. काय काय घेतलेलं आहे, घरातले शोपीस वगैरे आपल्याला जे हवं असेल ते बरंच काय काय होतं. काय काय घेतलेलं आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एक स्पेशल व्हिडिओ बनवून दाखवेलच त्याच्यामध्ये घरी गेल्यानंतर. तर अशा पद्धतीने आजचं ओंकारेश्वराचं मंदिर आणि इथे गणपती बाप्पाचं मंदिर, शनी मंदिर आणि ममलेश्वराचं मंदिर अशा पद्धतीने 3-4 मंदिरांचं दर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवलेलं आहे. तर कसा वाटला ताईंनो व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि उद्याच्या व्हिडिओ बघायला विसरू नका. भेटूया पुन्हा आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.